नेक्स्ट स्पॉट आहे अगोंटा फोर्ट. तिकडे चाललो आहे आपण आणि तिकडे पण आपण थोडेफार फोटो काढूया आणि मी तुम्हाला दाखवतो. आता तिसरी वेल आहे माझी अगोंटा फोर्ट जाण्याची. बघूया आता काय चेंजेस. इकडे बघू शकतो तुम्ही, दिसते नारळ आहेत. नारळाचे आंबा लागले. हा आहे फाउंटेन हाऊस एरिया. खूप सुंदर असं आहे. हे बघा सर्व घरं खूप सुंदर अशी पेंट केलेली आहेत. हे बघा आणि मला हा खूप आवडला. तर मित्रांनो सनसेटची वेळ झाली आहे आणि बघा खूप सुंदर असा समुद्र किनारा. आपली सर्व मंडळी वर गेले. वर तेवढं काही खास नाही. जागा आहे. हो काका सांगा जरा याला कसे तुम्ही. तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे परेश गोयल ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती. तर गाईज गोव्यामधला आजचा आपला दुसरा दिवस आहे आणि जस्ट तयार झालो आहे. बघा वाजलेत 11 आणि आता आपण सर्वप्रथम आपण नाश्ता करायला जाणार आहोत. नाश्ता करून झाला की आपण ठरवणार कुठे जायचं. व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. आणि आजचा वेदर तुम्हाला सांगू शकतो भरपूर गरम असं वेदर आहे. खूप अशी गरमी आहे. पावसाचा म्हणजे अजिबात पावसाची एंट्री नाही आहे. चला आता आपण सर्व फ्रेंड्स तयार झाले. आपण नाश्ता करूया आणि मी तुम्हाला पुढे सांगतो की आज आपण कोणकोणते स्पॉट एक्सप्लोअर करणार आहोत. हे तुम्ही बघू शकता आपली सर्व तयारी चालली. बघा स्कूट्या घेतल्या मित्रांनी. ऑल सेट. मी एक 4 व्हीलर घेतले. याच्यामध्ये आपण आहे बघा. चला कुठेही जाण्याआधी गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आपण आता आलोय परा कोकोनट रोडवर. हे बघा एक नंबर रोड आहे. आता आपण इकडे थोडंफार फोटो काढूया आणि मग जाऊया पुढच्या. चला मंडळी आपला पारा कोकोनट रोडचा फोटोशूट वगैरे झालं आहे आणि जास्ती काही खास नाही आहे. एवढं काही खास नाही आहे रोड, फक्त फोटोशूटसाठी चांगला आहे. आता आपला नेक्स्ट स्पॉट आहे अगोंटा फोर्ट. तिकडे चाललो आहे आपण आणि तिकडे पण आपण थोडेफार फोटो काढूया आणि मी तुम्हाला दाखवतो. आता तिसरी वेल आहे माझी अगोंटा फोर्ट जाण्याची. बघूया आता काय चेंजेस. इकडे बघू शकतो तुम्ही, दिसते नारळ आहेत. नारळाचे आंबा लागले. तर मंडळी तुम्ही बघू शकता रस्त्यामध्ये असे कपल असे फोटो काढतात ना, जसं का प्री वेडिंग शूट आहे असे फोटो काढतात. जसं काही हे सगळे प्री वेडिंग शूटला आले असं इकडे कपल फोटो काढतात. तर आम्ही आता स्कूटीवर आहोत. हे बघा आमची 4 व्हीलर राहिले जवळजवळ 1 किलोमीटर बाहेर, कारण की इकडे नो एंट्री आहे. 2 व्हीलर सांगून 3 व्हीलर घेतले आम्ही. बघा तुम्ही जर इकडे येत असाल तर बाहेरच पार्किंग करून या चालत. इथे खूप वांदे. 50 रुपये घेतात. 50 रुपये 3 मिनटं ठेवा पार्किंगला. 50 रुपये घेतात. ही बघा आपली कार. गाईज आपण आता आलो आहे अगोंटा फोर्ट बघण्यासाठी. तर आता तुम्हाला दाखवतो बघा. हे बघा एंट्री इकडून आहे आणि हे बघा आपल्याला इकडे फॉरेनर भेटलं आहे.
लाईक अँड सबस्क्राईब करा. हे बघा इकडून एंट्री. मंडळी तुम्ही इथं अगोटा फोर्टमध्ये येत आहे तर तिकीट काढावं लागतं. हे बघा. 25 रुपीज तिकीट आहे. मंडळी तुम्ही इथे येत आहे तर हे बघा आपल्या इंडियन लोकांसाठी 25 रुपीज तिकीट आहे आणि फॉरेनरसाठी 300 तिकीट आहे फक्त अगोटा फोर्ट बघण्यासाठी. आणि हा तिकीट एंट्रीपासून ते एक्झिटपर्यंत सोबत ठेवा कारण की एंट्रीवर सुद्धा चेक करतात, आतसुद्धा चेक करतात. तर चला आता आपण आतमध्ये. हे बघा अगोटा फोर्टची एंट्री, खूप सुंदर अशी एंट्री आहे बघा. तिकीटच नाही ते बरे बघा आतमध्ये सुद्धा तिकीट चेक करतात मग एंट्री. आपण खाली जाऊया फोटोशूटसाठी. बघा किल्ल्याच्या खाली खूप गरम होत आहे आणि किल्ल्यामध्ये खूप थंड अशी हवा सुटले. एक नंबर हवा बघू शकता तुम्ही आणि माझ्या मागचा बॅकग्राऊंड बघू शकता. खूप सुंदर असा बॅकग्राऊंड आहे. पूर्ण गोवामध्ये पूर्ण गरम होत आहे पण अगोटा फोर्टवर एक नंबर थंडी लागते. म्हणजे खूप सुंदर अशी थंड हवा सुटले. महाराजचा किल्ला दबेला जेलमध्ये आम्ही बंद आहे ना लेकिन जेल नाही. मंडळी सुरुवातीला अगोटा फोर्ट होता, त्यानंतर जेल झाला म्हणजे जेल केला या फोर्टमध्ये आणि आता तर जेल वगैरे बंद आहे. आणि आजूबाजूला तर खूप स्वच्छ ठेवलं आहे एरिया. त्यामुळेच आपल्याकडून 25 रुपीज चार्जेस घेतात कारण की फोर्टवर एकदम स्वच्छ आणि क्लीन एरिया राहण्यासाठी. आणि प्रत्येक जागेवर डस्टबिन ठेवलेत जेणेकरून तुम्ही काय पाणी बॉटल्स वगैरे खाण्याची कोणती गोष्ट आणता ते डस्टबिनमध्येच टाका, इकडे तिकडे फेकू नका. आणि बघा सगळे बाजूला आपले टुरिस्ट आले ते फोटो वगैरे शूट करतात. फोटो शूट करण्यासारखाच हा पॉईंट आहे. तर तुम्ही येत आहे तर नक्की इथंच या आणि फोटो वगैरे काढा. चला आपण पण आता थोडेफार छोटे फोटो काढूया. तर मंडळी तुम्हाला सर्व काही अगोटा फोर्ट एक्सप्लोर केला. आता यानंतर आपण कुठे जाणार आहोत ते आपण बघूया. खाली गेल्यावर आपल्याला समजेल. खूप सुंदर असा अगोटा फोर्ट आहे. मी भरपूर सारे फोटो काढले, व्हिडिओ बनवल्या. आपण जाऊया चला. आपण आता आलोय लोअर अगोडा फोर्ट. म्हणजे आपण आता मगाशी गेलो होतो तो वरचा अगोडा फोर्ट आहे आणि हा आता खालचा म्हणजेच म्हणून याला नाव ठेवलं आहे लोअर अगोडा फोर्ट. बघा सुंदर असा आहे. हा किल्ला सुद्धा खूप सुंदर आहे. बघा लोअर अगोडा फोर्ट बघा एक नंबर आहे. संध्याकाळी तर खूप म्हणजे मजा येईल. सनसेटसाठी गाईज हा खूप सुंदर असा व्ह्यू आहे. पण आता 1 वाजता म्हणजेच दुपारच्या वेळेला आलो आहे तर तेवढं काय उन्हामुळे आपल्याला कंटाळा येतं कारण की खूप ऊन आहे. संध्याकाळच्या वेळेला खूप मजा येईल कारण की सनसेट पॉईंटसाठी फेमस आहे. बघा
आपण 2 अगोटा फोर्ट बघितले, एक लोअर आणि एक अप्पर. तर खूप सुंदर असे फोर्ट आहेत, एकदा नक्कीच व्हिजिट करा. आणि आता 1 वाजलेत आणि आता आपण चाललो आहे जेवायला. थोडंफार जेवण करूया आणि त्यानंतर आपण कुठे जाणार आहोत ते मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवतो. पूर्ण गरम आहे, संध्याकाळच्या वेळेला फिरायला पाहिजे कारण की गोवामध्ये खूप हीट आहे. 31 डिग्री हीट आहे. काहीच आता आम्ही पणजीमध्ये चाललो आहे फेरीतून त्या बाजूला. आणि हे बघा इकडल्या गेलेले वरकट्या करतात बघा. मच्छी बघा इथं आपल्यासारखीच आहे, शिंगाल्या, वड, सुड्डी सुड्डी नाही लेपटी वरकट्या गिरतात बघा. वरकटे पण जाम मोठ्या मोठ्या आहेत. लेपटी आपल्यासारखीच मच्छी आहे तिकडे. आणि आता आपण आपल्या पाठीमागे गाडी बघू शकता आपण. ते बघा माझ्या मागे फेरी येते, या फेरीतून आपण गोवामधून पणजीमध्ये एंटर होणार. तिकडे हॉटेल आहे, तर आपण जेवायला चाललो आहे. दादा हो गाईस दादानी समोर दिली. फेरीने त्या बाजूला जाऊया. हे बघा आता आपण गोव्यामधून फेरीमध्ये पणजीमध्ये जाऊया जेवायला. आणि तिकडे एक स्पॉट आहे, ते स्पॉट तुम्हाला दाखवतो डायरेक्ट, सांगत नाही. खूप सुंदर असा स्पॉट आहे. चला तर जेवायला काय असणार आहे ते मी तुम्हाला दाखवतो. जरा युनिक जेवायला चाललो आहे, म्हणजे फिश थाली वगैरे खायला चाललो आहे, दाखवतो. असं रेस्टॉरंट बोंबील, इकडे सर्व प्रकारचे व्हेरायटीज भेटतात. आता आपण आतमध्ये सीट बुक केली, वेटिंग आहे इकडे. बघूया आता आपला नंबर आल्यावर तुम्हाला मी सांगतो कोणकोणत्या रेसिपी आहेत आतमध्ये आणि आम्ही कोणत्या रेसिपी खाणार आहोत. चला आपण आता आपल्या सीट घेण्याची वाट बघूया. तर गाईज आतमध्ये बघा आपला टेबल आहे जेवणाचा, खूप सुंदर असा टेबल आहे, गेलं आहे इंटिरियर केलं आहे बघा. चोनक थाली गोवा स्पेशल आणि बांगडा थाली. बोंबीलचा बोंबील स्पेशल हे काही शिप, हे बघा बोंबील थाली आणि शिपऱ्या दिल्यात बघा. बांगडा आपले बघा फ्रेंड्स आहेत जेवायला बसले. हे काय काय घाला, काही नाही घाला. अरे ज्यूस बीस मागवले. बांगडा थाली. तर गाईज आपलं आता जस्ट जेवण झालं आणि जेवण तेवढं खास नव्हतं, ठीकठाक होता. 10मधून मी सांगतोय पैसा बर्बाद आहे गोव्यात. हो तुम्ही तुमच्याच घरी जेवण या. मंडळी तेवढं जेवण काही खास नव्हतं, तरी पण आमचा एक बोंबील थाली, एक बांगडा थाली आणि एक चोळक थाळी, 3 थाल्या घेतल्या आणि थोडंफार अजून नॉर्मल काहीतरी घेतलेले वर. एवढंचं बिल 1655 रुपये झालं. बिल काय नाही, 1655 ठीक आहे, पण टेस्ट पण तशीच पाहिजे होती. तेवढी टेस्ट काही खास नाही.
पण गाईज एवढी वेटिंग आहे ना, वेटिंग पब्लिक येते तशी जाते, येते जाते तशी येते, जाते तशी येते, अजूनपर्यंत वेटिंग आहे. चला आता आपण बघूया आता नेक्स्ट स्पॉट कोणता आहे. आणि भरपूर असं आहे, गरम आहे आणि आमच्यामध्ये पाठीमागे आपला माणूस आमची जिरली आता बस. भरपूर तुम्हाला स्टेटस बघायला भेटतात की पाऊस आहे पाऊस आहे. आम्ही येऊन 2 दिवस झाले, एक थेंबसुद्धा बघितला नाही आहे पावसाचा. आणि आजची तारीख आहे 2 जून. तर चला आता सर्व येण्याची वाट बघूया आणि नेक्स्ट स्पॉट कोणते आहेत तुम्हाला मी सांगतो. तुम्ही जो हा चर्च पाहतात, इकडे सिम्बाची शूटिंग झालेली आहे. हे बघा, आता आपण इकडे थोडाफार फोटोशूट करूया. हे बघा सगळे. तर मंडळी हे बघा, हा आहे फाउंटेन हाऊस एरिया. खूप सुंदर असं आहे. हे बघा, सर्व घरं खूप सुंदर अशी पेंट केलेली आहेत. हे बघा, आणि मला हा खूप आवडला. आपण आता आलो आहे डोना पावलामध्ये, जिथे सिंगमची शूटिंग झाली होती. आणि गोवामधलं फेमस स्पॉट आहे, कारण की संध्याकाळच्या वेळेला खूप सुंदर असा व्ह्यू येतो. आता इकडे क्राऊड पण भरते बघा. आणि तो वर जो दिसतोय तो आहे सुसाईड पॉईंट. डोना पावलामध्ये पण आपल्याला तिकीट सुरू केलं ते बघा, पर पर्सन 50 रुपीज. पहिला आम्ही इथं डोना पावलामध्ये भरपूर वेळा आलो आहे, तेव्हा इथे चार्जेस वगैरे काही नव्हते. आता यांच्या गव्हर्नमेंटने सर्व इकडे चार्जेस सुरू केलेत, पर पर्सन 50 रुपीज. तुम्ही जो हा स्पॉट बघताय मंडळी, भावाला, इकडेच सिंगमची शूटिंग झाली आहे ती. हे बघा, खूप सुंदर असं. गोवामध्ये जे असे फेमस स्पॉट आहेत, इकडे पहिला आम्ही आलो आहे, कुठेच चार्जेस वगैरे नव्हते. आता सगळीकडे गोवामध्ये चार्जेस सुरू केले. तर ही जरा मला चुकीची गोष्ट वाटली, कारण की गोवामध्ये सर्व फिरण्यासाठी येतात, तर तुम्ही टुरिस्ट करून पर पर्सन पैसे घेत आहे. चला आता आपण थोडेफार फोटोशूट करूया. तर मित्रांनो, सनसेटची वेळ झाली आहे आणि बघा खूप सुंदर असा समुद्र किनारा. आपली सर्व मंडळी वर गेले, वर तेवढं काही खास नाही आहे. इकडेच खूप सुंदर असा व्ह्यू आहे. चला मंडळी, 9 वाजलेत आणि आपण फ्रेश वगैरे झाले बघा. आणि आपण आलो आहे एक आपला स्टॉल आहे, इकडे बर्गर वगैरे खूप छान भेटतात. तेच बर्गर आपण खाण्यासाठी आलो आहे, रील्स बघून इंस्टाग्रामवरची. बघूया आता ते बर्गर कसे आहेत. मी तुम्हाला बर्गरचा स्टॉल दाखवतो. हा बघा, हे बघा, चिकन बर्गर ऑर्डर केले. मी पण खातो, एक नंबर लागतं आहे. जर येतच तर इथं या. कोण बागा बीचच्या पुढचा जो बीच आहे, बीचचं नाव नाही मला माहिती, पण बागा बीचच्या पुढेच आहे, राईट साईडला. तर मित्रांनो, आम्ही आता चिकन क्रिस्पी ऑर्डर केलं आहे बघा. लाईट दिले ना तू. राईस आलेला आहे बघा, आपण राईस खाऊया.
आम्ही आलोय चोपडा बीचवर आणि इकडे बघा महादेवाची खूप सुंदर अशी मूर्ती आहे. तर इकडे आहेत ना फिशरमॅन आहेत 2. बघूया नाईट फिशिंगसाठी आलेत ते. खूप सुंदर असा जेटी आहे, बीच आहे. चला आता आपण बघूया. हे बघा मंडळी नाईट फिशिंगमध्ये आपल्याला दादाला काय लागले? पालू यो करका आहे. कडका लागले बघा. बोनी झाले बोनी हो गया ना. आला दुसरा काय रेड स्नॅपर. तांब आहे तांब आहे तांब रेड स्नॅपर.